आता ह्या आगीची झळ जेव्हा तुला बसेल ना, तू याच्यामध्ये जेव्हा भाजून निघशील तेव्हाच तुझा विश्वास बसेल की मी आहे. हं? बसेल ना तेव्हा तरी विश्वास. आज माझ्या अस्तित्वाची परीक्षा तुला द्यायला लागणार आहे मोहन. त्यामुळे तयार हो. हं? टाकते हा मी मोहनाग. हे बघ, कोण वेडा झालायस का तू? का नाकारतोयस मला? कारण तुम्ही नाही आहात, नाही आहात, नाही आहात. अरे मोहन, मोहन, अरे कसला आवाज झाला? वहिनी, वहिनी, आतमध्ये चल वहिनी. वहिनी, अरे पण आतमध्ये चल, काय पहिल्यांदा झालं? आतमध्ये चल. माझा अरे पण- माझा ताबा नाहीये वहिनी. वहिनी, मोहन. वहिनी, मला सारखा काच भास होतोय की मधुवंती इकडे खिडकी जवळ उभे आहेत. मला माहितीये ती नाहीये तरी ती मला का दिसते अरे वहिनी? तिथे कोणी नाहीये. कारण मी आहे मोहन, खरंच आहे. नाहीये, ती खरी नाहीये. ती फक्त माझ्या मनात आहे आणि म्हणून मला ती दिसते. मोहन. पण ती नाहीच आहे. ती मला का दिसते? मला तिचा आवाज काय मोहन, शांत हो, शांत हो. वहिनी मला वेळ लागेल. वहिनी मला वेळ लागेल खरं. शांत हो, शांत हो. हे बघ माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ. तू बरा होणार आहेस, काळजी करू नकोस. हे बघ, आत्ताच आपण डॉक्टरांकडे जाऊन आलो ना, ट्रीटमेंट घ्यायला. मग परिणाम व्हायला थोडासा वेळ लागतो. आणि तुला सांगितलंय ना डॉक्टरनी, जास्त त्रास झाला तर गोळी घे म्हणून. हो. दिली आहे ना त्यांनी गोळी. वहिनी, मी मग? तेच करतो. मी गोळी घेतो आणि थोडा वेळ झोपतो म्हणजे मला बरं वाटेल. मला माहिती ती नाहीये. मी आहे मोहन. ती मला हो. दिसताच का मला ती नाहीच आहे. तुला झोपेची गरज आहे, झोप बाबा. घे घे गोळी घे. काय अवस्था करून घेतलीये लेकरांनी. एकटा पडलाय बिचारा. वेळच्या वेळी सगळं झालं असतं ना तर ही वेळच आली नसती. काळजी घ्यायला कोणीतरी यायला हवं होतं ना. मग ही अशी अवस्था झाली नसती त्याची. काय करणार. असे का वागतायत अष्टपुत्रे? आजकाल खरंच विचित्र वागू लागलेत ते. मला असं वाटतं, मी बोलू का त्यांच्याशी नक्की काय झालंय त्यांना? शिवाय माझा काय विचार झालाय हेही सांगते. माझा निर्णय कळवला पाहिजे त्यांना मी. अरे हो, त्या लग्न मंडळाचा नंबर त्यांना सुद्धा पाठवते. त्यांना सुद्धा गरज असू शकेल ना. हो, तसंच करते. नाही, नको, लगेच असा फोन नको करायला. आधी नंबर पाठवते आणि मग फोन करते. झोपलाय. त्या डॉक्टरच्या गोळीने चांगली झोप लागली आहे. कोण? बोली मॅडम, आता कशाला फोन करताय? हॅलो, हा बोला मॅडम. हॅलो, कोण बोलतंय? मी मोहनची वहिनी बोलते. वहिनी नमस्कार, मी मीरा गोडबोले बोलतीये. अष्टपुत्रे आहेत का? नाही आहेत ते, पण आता झोपलेत. ओ, झोपलेत का? तुमचं काही काम होतं का? हो, काम. मी असं करते, तो उठल्यानंतर त्याला सांगते तुम्हाला फोन करायला. हं? चालेल. हो सांगेल. वहिनी, हं? कुणाचा फोन आहे? अरे तुझ्या गोडबोले बाईंचा फोन. इकडे दे. अरे मी त्याला सांगितलं. दे, काहीतरी महत्वाचं काम असेल. हा, हॅलो गोडबोले मॅडम, बोला बोला बोला. अष्टपुत्रे, अहो तुम्ही झोपला होता ना? नाही, झाली झोप झाली, माझी जाग आली मला. बोला ना. तब्येत कशी आहे तुमची? हो, बरी आहे मॅडम. ऐका ना, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं होतं. मी तुम्हाला एक नंबर पाठवला. बरं. विवाह मंडळाचा. विवाह मंडळाचा?
का हो मॅडम? मी माझं नाव नोंदवलंय त्या विवाह मंडळात. काय? हो, आणि उद्या मी त्या विवाह मंडळाद्वारे पाठवलेल्या एका व्यक्तीला भेटायला जाणार आहे. आपण कशाला? सॉरी मॅडम, म्हणजे तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. ते कोणाला भेटायचं, काय भेटायचं, तुम्ही सगळं ठरवा मॅडम. ठीक आहे. हॅलो, असे काय आहे अष्टपुत्रे? अरे काकड्या, झाला का तुला तो केमिकल लोचा सॉल्व? ते हडळ बिडळ सगळं काय दिसत नाही ना आता? ठीक ना सगळं? दिगू, काय होत आहे काहीच कळत नाही. आयुष्याची वाट लागली सगळी, असं वाटायला लागलंय. काय बोलतो जरा नीट सांगशील का? तू असा पुढ्यात बोलत नको जाऊ, मला खूप टेन्शन येतं. त्या गोडबोलेबाईंचा फोन आला होता. भारी भारी. मग कशासाठी आला होता फोन माहितीये का? त्यांनी मला एक नंबर पाठवलाय. तो एका विवाह मंडळाचा आहे, ज्या मंडळात त्यांनी स्वतःचं नाव नोंदवलंय लग्न करण्यासाठी, आणि उद्या एका मुलाला भेटायला जाणार आहे. काय? दिगू, तुला सांगतो, मला त्या हे सांगत होत्या ना, तेव्हा डोळ्यासमोर अंधारी आली रे. काही दिसेन असं झालं मला. भाई तू टेन्शन घेऊ नको, मॅच अजूनही हातातून गेली नाहीये. सो काम डाऊन. कसली मॅच हातात आहे? बघ, त्यांना कोणालाही भेटू दे, पण त्यांचं लग्न तुझ्याशिवाय अजून कोणाशीच होऊ देणार नाही मी. तू बघ. अरे पण कसं? अरे भाई, दिग्याने जबान दी ना. एक मिनिट. मी दिग्या शपथ घेतो की या घरात माझी काकी म्हणून फक्त मीरा गोडबोलेच येणार. काय नाटकं करतोस रे? पेन्सिलवर हात ठेवून तुझ्या काकाने तरी शपथ घेतली का? अरे तुझा कॉन्फिडन्स बघ, माझा कॉन्फिडन्स बघ. भाई तू टेन्शन घेऊ नको, उद्या गोडबोले बाई त्या माणसाला भेटणारच नाही. टेन्शन होईल. अरे पण कशावरून? मला 5 मिनिटं विचार करावा लागेल. 1 मिनिट. 5 मिनिटं काय आणि 1 मिनिटं काय? काय बोलतो देव जाणे. हे हा, कामिनी मॅडम बोला. हा मॅडम, ते ऑडिट फाईल वर ना अर्जंट सही हवी होती. हो का? बर, मग मी येते क्लासला. नाही मॅडम, अहो तुम्ही कशाला येताय? मी एक काम करते, मी जाताना तुम्हाला भेटून जाते. अहो मी येते ना, शेवटी काम येते माझं. अहो मॅडम, अहो संध्याकाळ झाली आता, तुम्ही कशाला येताय? अशी मी तिथूनच जाणार आहे ना, मी भेटते ना तुम्हाला जाता जाता. नाही, बरोबर आहे, पण तुम्हाला कशाला उगीच त्रास? अहो त्रास कसला त्यात? मी येते मॅडम. बाय. हा बाय. दिग्या, अरे किती वेळ विचार करणार आहेस? हे काय झाला का विचार? थांब जरा. तू थांब का? किती वेळ थांबणार आहे? सांग ना, काय काय ठरवलं ते दिगू? हा काय? गोडबोलेबाईंनी तुझ्याकडे मॅरेज ब्युरोचा नंबर दिला राईट? हो. हा, तू दे आणि अरे मॅरेज ब्युरोचा नंबर आहे, तुला कशाला हवाय? तुझं नाव नोंदवायचंय का बदामचं नाव नोंदवायचंय? तुला सांगतो ते कर ना. दे ना, तुझा फोन दे. नमस्कार, हमखास विवाह मंडळ. नमस्कार, मी दिगंबर बोलतोय. तुमच्याकडे कोणी मीरा गोडबोलेंनी नाव नोंदवलंय राईट? सॉरी, आम्ही आमच्या क्लायंटचे डिटेल्स असे डिस्क्लोज नाही करू शकत. पण आपण कोण बोलताय? नाही. तुमच्याकडे जे नाव नोंदवलंय ना मीरा गोडबोले, मी त्यांचा सख्खा भाऊ बोलतोय. दिगंबर. काय बोलतोय? दिगंबर गोडबोले. ऍक्च्युली कसं आहे, ताईनी जे नाव नोंदवलंय ना ते आम्हाला काढून टाकायचं होतं. हे दिगू, असं का हो? म्हणजे आमची सर्व्हिस नाही आवडली का तुम्हाला? नाही, सर्व्हिस उत्तम, काहीही प्रॉब्लेम नाहीये. पण कसं झालंय, ताईचं लग्न ठरलंय, तर मग आता नाव ठेवून काय फायदा, म्हणून. अहो, आज तर नाव नोंदवलंय आणि पहिल्या मुलाला भेटल्या देखील नाहीत त्या. नाही, ते कसं झालं की तुमचा फोन तिने खाली ठेवला रजिस्ट्रेशन करून, आणि तेवढ्यात एका मुलांनी प्रपोज केला आणि तिला तो आवडला. ती हो म्हणाली. हवं ते इन्व्हिटेशन कार्ड पाठवतो, लग्नाला नक्की आहे, फक्त तुम्ही नाव डिलीट करा. हा बर, पण कुणाशी ठरलं? सॉरी, आम्ही आमची पर्सनल इन्फॉर्मेशन अशी डिस्क्लोज नाही करू शकत. सो हॅव अ गुड डे, बाय. हॅलो. दिगू अरे काय करतोस तू? मॅडमचं नाव डिलीट कशाला केलंस? ए, तू शांत बस. मी शीर्षासन करून आत्ता कुठे सगळं रक्त इथे साठवलंय. आता मला छान प्लॅन सुचतात. ते उतरलं की परत प्लॅन सुचणार. तू माझ्या ना प्लॅनच्या मध्ये येऊ नको. थांब जरा.
माझा मोबाईल दे, गोडबोले बाईंचा नंबर दे. आता कोणाला फोन करतोय? तू बोलू नकोस हा, तुझा आवाज ते ओळखतील. हॅलो. हा, इज दिस मीरा गोडबोले? हा, स्पीकिंग. हुज दिस? मी हमखास मॅरेज ब्युरो मधून बोलतोय. ऍक्च्युली उद्या तुम्हाला जे स्थळ भेटायला येणार आहे त्याच्याबद्दल तुम्हाला सांगायचं होतं. हा, बोला ना. उद्या तुम्हाला त्या व्यक्तीला भेटायला कुठली वेळ सोयीस्कर पडेल? संध्याकाळी 5-6 नंतर. बेस्ट, काहीच हरकत नाही. मग मी तुम्हाला हॉटेलचा ऍड्रेस याच नंबरवरनं मेसेज करेन. ओके? ऐका ना, त्यांचं नाव, त्यांची माहिती पाठवाल ना मला? हीच तर आमच्या कंपनीची स्कीम आहे मॅडम. आम्ही जे 2 व्यक्ती भेटणार असतील ना त्यांना एकमेकांची इन्फॉर्मेशन बिलकुल देत नाही. अहो, पण तो माणूस कळलाच नाही तर भेटायचं कसं? तीच तर गंमत आहे मॅडम. आपण ज्या व्यक्तीला भेटणार आहोत त्याच्याबद्दल काहीच इन्फॉर्मेशन नसेल तर आपल्यासाठी ते सरप्राईज राहतं आणि त्याला भेटण्याची अर्ज आपली अजून वाढते. इट्स लाईक अ ब्लाइंड डेट. तुमच्याकडे हीच पद्धत आहे? हो हो हो, अगदी. मॅडम, तुम्हाला उद्या जी व्यक्ती भेटणार आहे ना ती तुमच्यासाठी परफेक्ट आहे. म्हणजे तुमची जोडी एकदम अशी मेड इन हेवन असणार आहे. तो तुमची काळजी घेईल, तुम्हाला समजून घेईल. तुम्ही झाल्यात कन्व्हिन्स की अजून बोलू? एक्सक्यूज मी. नाही, मला सांगा, तुम्हाला कसं माहिती की तो मला समजून घेईल? साधारण मुलींच्या काय अपेक्षा असणार आहेत? काय? मुलींच्या साधारण काय अपेक्षा असतात? म्हणजे काळजी घेणं, समजून घेणं. त्यासाठी परफेक्ट आहेत ते. म्हणून बोलतोय मॅडम, उद्या तुम्ही त्यांना भेटा. हा, पण तुम्ही काहीतरी सांगाल का? म्हणजे मी ओळखायचं कसं त्यांना? मॅडम, बोललो ना, मेड इन हेवन. पाहता क्षणी तुम्हाला कळेल की आपल्याला ह्याच्याशीच लग्न करायचंय. ऑल द बेस्ट मॅडम. बाय. थँक्यू. हॅलो. मेड इन हेवन. कठीण आहे. अरे काय चालवलंयस तू? त्या विवाह मंडळातनं गोडबोलेबाईंचं नाव डिलीट केलं आणि आता त्याला सांगितलंस की तुम्हाला भेटायला मुलगा येणार आहे. कोण जाणार त्यांना भेटायला? मग मी उद्या तू स्थळ म्हणून भेटायला येणार आहे गोडबोलेबाईंना. मी तिकू, अरे वेळ लागला का तुला? मी नाही जाणार मॅडमना भेटायला. अरे बाबा, एक बॉल मिळालाय तो तुला यॉर्करचा मी फुल टॉस करून दिला. मस्त घे आणि 6 मार ना. मी तुला ट्रेन करतो ना त्यासाठी. अरे पण तू ट्रेन कसं करणार? मला नाही जमणार रे तिकू. नाही. आपल्याकडे एकच बॉल आहे. मस्त 6 मारायचा, सेंचुरी मारायची, तेवढं लक्षात ठेवतो. अरे पण मला कसं जमेल त्यांना भेटायला? एकदम असं डायरेक्ट जाऊन त्यांना भेटायचं? अरे नाही होणार रे गडबड, तू नको टेन्शन घेऊ. ए बरं, तुला आठवतंय का तुझं स्वप्न होतं ते अंगठी लाल साडी गोडबोलेबाईंना देणार होता? आठवतंय? म्हणजे हा हा, मग तो उद्याचे दिवस. हे सगळं तू उद्या करणार आहेस. तू उद्या गोडबोलेबाईंना प्रपोज करणार आहेस. हो का? हा, तू तयारीला लाग. आपण करूया काम. ठीक आहे? ठीक. अच्छा, उद्या त्या गोडबोलेला हा लग्नासाठी मागणी घालणार आहे तर. पण उद्या तर तिच्या आयुष्यातला शेवटचा दिवस असणार आहे, कारण मी तिला उद्या संपवणार आहे. या ना काम. बस. पेन. कुठे? इथे. इथे? हो मॅडम. अजून एक काम होतं. बोला ना. ते हे त्या दिवशी क्लासमध्ये येऊन माझ्या मिस्टरांनी जो काही दंगा केला ना त्याबद्दल सॉरी बोलायचं होतं. कामिनी मॅडम, तो विषय तिथेच संपलाय. इट्स ओके. तुम्ही ठीक आहात ना? आणि त्या दिवसानंतर तुमच्या मिस्टरांनी तुम्हाला त्रास दिला नाही ना? नाही, खरं तर चिडले ते. आणि पण काय? मारलं मला आणि मग शांत झाले. मॅडम, आमचं ना लव्ह मॅरेज झालंय.
दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. दोघांच्याही घरून खूप विरोध होता, पण आम्ही कोणाला न जुमानता लग्न केलं. सुरुवातीचे सगळे दिवस अगदी मस्त मजेत चालले होते, पण नंतर यांची नोकरी गेली आणि मग हे दारू प्यायला लागले. त्यांची चिडचिड वाढू लागली, माझ्यावर हात उचलू लागले. हा, पण आपण हे जे काही करतोय ना ते चुकीचं आहे याची जाणीव आहे त्यांना, आणि बेरोजगारी सहन होत नाही हो त्यांना. माझ्या पगारात कसं घर चालतं आमचं, पण त्यातही त्यांचा पुरुषी अहंकार दुखावला जातो. जग कितीही पुढे गेलं असलं ना तरी आपली बायको आपल्यापेक्षा जास्त कमवते या गोष्टीचा त्रास जास्त होतो त्यांना. आपल्याकडे ना बाई खमकी हवी, पण स्वावलंबी नको. तिने तिच्या हुशारीने जेवणामध्ये वेगवेगळी भाजी करून खाऊ घालत, पण त्याच हुशारीने तिने त्याच्या पलीकडे जाऊन काही केलं ना तर ते सहन होत नाही त्यांना. मॅडम, आमचं ना खूप प्रेम आहे हो एकमेकांना. मला माझ्या नवऱ्यापेक्षा जास्त पगार आहे याचं कौतुक करू की दुःख हेच कळत नाही. नेहमी स्वतःच्या मनाला सांगत असते की बाई हेही दिवस जातील, आपला नवरा आपल्याशी पूर्वीसारखा वागू लागेल. स्वतःच सांत्वन करते की माझं माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम आहे, त्याचंही माझ्यावर खूप प्रेम आहे. मी ऑफिस मध्ये पण हेच सांगत असते ना सगळ्यांना. पण मग तुम्ही काही निर्णय का नाही घेत? काय बोलताय मॅडम, कसला निर्णय? हो, आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि ते अजून थोडंही कमी झालेलं नाहीये. एकटं राहणं खूप खूप कठीण असतं हो मॅडम. नवरा ना कसाही असला ना, जरी तो दारू पित असला, मारत असला, तरी आपलं घरी वाट बघणारं कोणीतरी आहे हा विश्वास कायम असतो. त्रास देणाऱ्या नवऱ्यावर कसा ठेवायचा विश्वास? का नाही ठेवायचा? मी तर म्हणते आपण ज्याच्यावर प्रेम करतो ना त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला पाहिजे. रादर आपण ज्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्यावर डोळे झाकून प्रेम केलं पाहिजे. प्रेमात विश्वासघात झाला तर? शक्यच नाही. खऱ्या प्रेमात विश्वासघात होऊच शकत नाही. आणि जर खऱ्या प्रेमात विश्वासघात झाला ना तर ते खरं प्रेमच नाही. कामिनी मॅडम, तुम्हाला काहीतरी सांगायचंय. बोला ना. काही प्रॉब्लेम असेल ना तर मी नक्की मदत करेन. माझ्या मावशीचा आज फोन आला होता. शैला मावशी, कशी आहे त्यांची तब्येत? येणार आहेत का त्या इथे? बोलल्या होत्या ना येणार आहे म्हणून. मावशीने मला विवाह मंडळात नाव नोंदवायला सांगितलं. अय्या, किती गोड. मी तुम्हाला हे सांगणारच होते, पण म्हणलं तुम्ही चिडला असतात माझ्यावर म्हणून नाही सांगितलं. पण मॅडम, काही गोष्टी ना ह्या वेळच्या वेळी व्हायलाच हव्या, आणि हा जो काही तुम्ही निर्णय घेतला ना तो अगदी उत्तम आहे. तुम्ही लगेच उरकून टाका. कामिनी मॅडम, थांबा जरा. मला वाटलंही नव्हतं मी असा काही निर्णय घेईन, पण विचार सुरू तरी केला. अगदी योग्य केलं. तुम्ही लगेच तयारीला लागा. मी मदत करेन ना तुम्हाला. अहो, मी सगळी घरची तयारी करेन, क्लास सुद्धा सांभेन. आणि क्लास मध्ये काही मी एकटी नसेन ना, मी असेन, अष्टपुत्रे सर. मॅडम, हे अष्टपुत्रे सरांचं पण लग्न झालं पाहिजे. त्यांचंही किती वय झालंय. बिचारे किती साधे, भोळे, प्रेमळ आहेत. तुमच्या दोघांचं एकदा लग्न झालं ना, म्हणजे अष्टपुत्रे सरांनी सुद्धा तुमच्यासारखाच लग्नाचा विचार केला पाहिजे असं म्हणायचं होतं मला.